नमस्कार मित्रांनो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? आजकाल 8वा वेतन आयोग 8th पे कमिशनचा चर्चेत काल आहे. तर याची चर्चा जानेवारीत आधीच झाली होती. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली होती की यावेळेस 8वा वेतन आयोग येत आहे आणि त्याची घोषणा होऊन बराच काळ झाला होता. तर आता काय 1 जानेवारी 2026 पासून आमचा पगार खूप वाढणार का? विशेषतः वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी खूप आनंदी असतात. हा आयोग दर 10 वर्षांतून एकदा लागू होतो. असे नाहीये की याचा फायदा खासगी क्षेत्रातील लोकांना होत नाही, कारण सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक किमान मर्यादा ठरवून देते की कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार किमान इतका असायलाच हवा. मग सरकार खासगी क्षेत्रासाठी देखील नियम बदलते की खासगी क्षेत्रातही किमान इतका पगार असायलाच हवा. कोणतीही कंपनी कोणाचे शोषण करू शकत नाही की काम जास्त करून घेणे आणि मोबदला खूप कमी देणे. त्यामुळे तिथेही फायदा होतो. थेट नाही तरी अप्रत्यक्षपणे फायदा नक्कीच होतो. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा वेतन आयोग काही आजची प्रक्रिया नाही. हा वेतन आयोग 1947 पासून सलग चालत आला आहे आणि दर 10 वर्षांनी लागू होत आहे. कधीकधी जेव्हा देशाची आर्थिक स्थिती चांगली नसते तेव्हा तो पुढे ढकलला जातो. कधी मध्ये 2-2 किंवा 4-4 वर्षे अशीच गेली आहेत. नाहीतर जर दर 10 वर्षांनी लागू केला असता तर हा केवळ 8वा नसता, याची संख्या जास्त असती. असो, पाहूया की पहिला वेतन आयोग 1 जुलै 1947 रोजी लागू झाला होता. मुळात याचे काम हे असते की वेतन आयोगासाठी एक समिती स्थापन केली जाते जी हे तपासते की सरकारी यंत्रणेतून कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तो वाढत्या महागाईच्या हिशोबाने योग्य आहे का? त्यांची उपजीविका तेवढ्या पगारात व्यवस्थित चालते की नाही? जर काही गरज असेल तर 10 वर्षांनी पगारात सुधारणा केली जाते. आता सरकार लोकशाही मानणारे आहे, त्यामुळे त्यांना जर वाटले की सर्व काही व्यवस्थित चालले आहे आणि वेतन आयोगाचे नाव आले तर सर्व काही छान आहे, यांचे काहीही वाढवू नका, असे म्हणणे शक्य नाही. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला काय वाटते की कधी 10 वर्ष पूर्ण होतात आणि कधी एकदा पगारात मोठी वाढ पाहायला मिळते. तर आता मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे. हे वेतन आयोग आले आहेत. आता 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. 2016 मध्ये सुद्धा वेतन आयोग आला होता, पण लोकांना त्याचा लाभ 2018 पासून मिळाला. आधी एरियर देखील दिले गेले नाही. एरियर म्हणजे थकबाकी. 2016ला लागू व्हायचे होते पण लावले 2018 मध्ये. मग 2016 ते 2018 दरम्यानचा जो 2 वर्षांचा काळ होता त्या काळात पगार तर मिळत राहिला, पण तो 2016च्या जुन्या दरानेच मिळाला. 2018 मध्ये पगार वाढला खरा, पण त्या मागील 2 वर्षांच्या वाढीचा कोणताही फायदा मिळाला नाही. पण आता काय वाटते की कदाचित एरियर मिळेल किंवा 1 जानेवारीपासूनच पगार वाढवून देतील, असे काही आहे का? तर मी तुम्हाला सांगतो, याची आता तयारी झाली आहे. हे एक सरकारी पत्र आहे ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाचे गठन झाले असून त्यासाठी अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता निश्चिंत रहा. 8व्या वेतन आयोगाच्या गठनाला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच हे मंजुरीचे पत्र होते, स्वीकृती प्रदान केली आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की यासाठी जी समिती बनवली जाते ती अत्यंत तज्ज्ञ लोकांची असते. ही समिती देशाच्या कानाकोपऱ्यातील परिस्थिती पाहून एक अहवाल तयार करते. असे नाही की हे काम 2-4 दिवसांत होईल, ते शक्य नाही. 18 महिन्यांच्या आत त्यांना आपल्या शिफारसी द्यायच्या आहेत की काय काय केले जाऊ शकते. हा खूप मोठा अहवाल असतो. विचार करा, तज्ज्ञ लोकांची टीम आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ मिळून 18 महिने काम करत असतील तर किती काम होत असेल. जर मी पाहिले तर 8व्या वेतन आयोगाच्या गठनाला सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. सर्वात आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होतो आणि राज्य सरकारांचाही श्वास रोखलेला असतो की केंद्र सरकारने जास्त पगार वाढवू नये. कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? जेव्हा केंद्रात लागू होईल तेव्हा. आता राज्य सरकारला काळजी वाटते की पगार जास्त वाढला तर केंद्राने जे केले ते आपल्यालाही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करावे लागेल आणि राज्य सरकारांना हे करावेच लागते. काय एखादे राज्य सरकार केंद्रापेक्षा जास्त पगार देऊ शकते? देऊ शकते, पण मग केंद्राकडे पैसे कसे मागणार? जर राज्याचा दैनंदिन कारभार चालवण्यासाठी पैशांची कमतरता भासली आणि पगार जास्त दिला तर केंद्राकडे मदत मागता येणार नाही. त्यामुळे सहसा असे घडत नाही. केंद्र सरकारच्या बरोबरीने ते पगार करतातच, कारण त्यांनाही राज्यात मते घ्यायची असतात. लोकशाहीत ही खूप चांगली व्यवस्था आहे. तर 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारक आहेत. बघा, कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची संख्या जास्त आहे. जरी हे एकेकाळी कर्मचारीच होते तरी आता त्यांना त्या आधाराची गरज आहे जो सरकारने 2000 नंतर जवळपास काढून घेतला आहे. तर या सर्वांना याचा फायदा मिळेल. आता तुम्ही म्हणाल की सर 2026 पासून आमचा पगार वाढणार का? तर नाही, 18 महिन्यात ती समिती अहवाल देईल. कदाचित 1 तारखेपासून ते काम सुरू करतील किंवा थोडा उशीर होईल. 2027च्या अखेरपर्यंत हा आयोग लागू होऊ शकतो. 18 महिने कधी पूर्ण होतील? 30 जून 2027 रोजी. जर 1 जानेवारी 2026ला समिती बनली तर 18 महिने तिथे होतील. त्यानंतर सरकार विचार करेल, मग बिल येईल. या प्रक्रियेत सरकार अजून 6 महिने घेईल.
म्हणूनच म्हटले आहे की 2027च्या अखेरपर्यंत लागू होईल. म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून तुमचा पगार लगेच वाढणार नाही. पगार कधी वाढेल? जर 2027च्या अखेरीस लागू झाला तर 1 जानेवारी 2028 पासूनच पगारात फरक पाहायला मिळेल. मग सर 1 जानेवारी 2026ला जो पगार देय आहे त्या काळाचे काय? तर त्या काळाला एरियर म्हणतात. समजा 1 जानेवारी 2026ला कोणाचा पगार 50,000 होता, तर जोपर्यंत नवीन आयोग लागू होत नाही तोपर्यंत तो त्याच दराने वाढत राहील. पण समजा वेतन आयोगाने शिफारस केली की हा पगार 70,000 असायला हवा होता आणि तो याच तारखेपासून लागू व्हायला हवा होता, तर मग तो 20,000 रुपयांचा जो फरक आहे तो 24 महिन्यांचा किंवा जेवढा उशीर झाला असेल तेवढ्या महिन्यांचा गुणाकार करून एकत्र देऊ शकते. असे कधी झाले आहे का? हो, झाले आहे. पण गेल्या वेळी असे झाले नाही. गेल्या वेळी तर हे झाले की 2028 पासून वाढलेला पगार मिळाला, पण मागील थकबाकी कोणालाही मिळाली नाही. आता हे सरकारच्या हातात आहे की हा पैसा मिळणार की नाही, एरियर दिलं जाणार की नाही. तरीही एरियर दिले जाईल अशी अपेक्षा केली जात आहे. तर नवीन भरती झालेल्यांसाठी बघा, यात सर्व गोष्टी लिहिल्या आहेत आणि एक खूप चांगले उदाहरण दिले आहे. जेव्हा गेल्या वेळी 2016 मध्ये हा आयोग आला होता तेव्हा फिटमेंट फॅक्टर नावाचा एक प्रकार होता. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? तर महागाई आणि इतर भत्ते डीए लक्षात घेऊन एक गुणक ठरवला जातो की सध्याच्या महागाईत पगार किती पटीने वाढवला तर तो योग्य ठरेल. जेव्हा जेव्हा वेतन आयोग येतो तेव्हा खासगी कर्मचारी सरकारी नोकरीकडे धाव घेतात. म्हणजेच आता सरकारी नोकऱ्यांची क्रेज अजून वाढणार आहे. 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. यावेळेस तो कमी असेल. कमी का असेल? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मूळ रक्कम लहान असते तेव्हा पगार कमी असतो, पण आता ही रक्कम मोठी झाली आहे. आता त्याचा तेवढ्याच पटीने गुणाकार केला तर पगारात खूप मोठा फरक पडेल. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर तेवढा मोठा नसेल. आधी कदाचित तो 3 पटही असेल, पण जसजसा पगार वाढत जातो तसतसा हा गुणक कमी होतो. एक उदाहरण देतो. समजा कोणाचा पगार 300 रुपये आहे आणि तो 3 केला तर तो 900 रुपये होतो. पण जर कोणाचा पगार आधीच 3,000 आहे तर तो 3 पट 9,000 करणार नाहीत, कारण इथे 6,000 रुपयांचा फरक पडतो आणि तिथे फक्त 600 रुपयांचा. जरी टक्केवारी सारखी असली तरी सरकारी तिजोरीवर जो भार पडतो तो रुपयांत मोजला जातो. त्यामुळे 2.57 पेक्षा तो कमीच असेल हे निश्चित आहे. त्यापेक्षा जास्तची अपेक्षा करू नका. अशी अपेक्षा केली जात आहे की पगार काही विशिष्ट पटीने वाढेल. आता हे कसे होईल? लोकांना वाटते की माझा पगार 1 लाख असेल तर 2.46 ने गुणाकार केल्यावर तो 2,46,000 होईल का? तर नाही, असे होणार नाही. 2.46चा फॅक्टर लागला तरी पगारात काय फरक पडेल? एका उदाहरणाने समजूया. समजा लेव्हल 6 ची एक पोस्ट आहे. त्याचा बेसिक पगार 35,400 रुपये आहे. मग त्यावर डीए आणि एचआरए असतो. दिल्ली मुंबईसारख्या शहरात 30% एचआरए मिळतो. तर या कर्मचाऱ्याचा एकूण पगार 64,428 रुपये होतो. आता जर 8व्या वेतन आयोगात 2.46चा फॅक्टर लागू झाला तर जुना डीए विसरून जा, कारण तो पुन्हा 0 पासून सुरू होतो. 1 जानेवारी 2026 पासून तो पुन्हा 2-3% वाढेल. तर 2.46 लागू झाला तर 35,400 या मूळ पगाराचा 2.46 ने गुणाकार होईल, जो 87,484 होईल. अधिक यामध्ये एचआरए जोडला जाईल. आता मूळ पगार वाढल्यामुळे त्यावर 10-20-30% एचआरए देणे सरकारला कठीण जाईल, कारण घरांच्या किमती तेवढ्या वाढल्या नसतील. अशा काही शिफारसी समिती देऊ शकते. तरीही 64,000 पगार असलेला कर्मचारी 1 लाखाच्या आसपास पोहोचेल. ही सुद्धा खूप मोठी वाढ आहे. तसेच लेव्हल 1च्या पोस्टसाठी 18,000 बेसिक असेल आणि 2.46चा फॅक्टर लागला तर मूळ पगार 44,280 होईल. अधिक एचआरए आणि इतर भत्ते मिळून तो 50,000च्या पुढे जाईल. म्हणजेच ग्रुप डीच्या पोस्टचा पगार जो आज 30-32,000 आहे तो 50,000च्या वर जाईल. हा आयोग लागू कधी होईल? सरकारने 1 जानेवारी 2026 म्हटले आहे, पण त्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जानेवारी 2028च्या आधी मिळण्याची शक्यता नाही आणि मधील 2 वर्षांचे एरियर मिळेल की नाही हे सरकारच्या इच्छेवर अवलंबून आहे. एकूणच मी तुम्हाला 8व्या वेतन आयोगाची सर्व माहिती समजावून सांगितली आहे. खासगी क्षेत्राला असा फायदा होईल की जेव्हा सरकार आपल्या सर्वात लहान कर्मचाऱ्याचा पगार 44,000 ठरवते तेव्हा ते खासगी क्षेत्रालाही सांगू शकते की तुम्ही किमान वेतन वाढवा. हा सर्व भार सरकार आणि कंपन्यांवर येतो. कंपन्या नफा कमवत आहेत आणि सरकारला टॅक्स मिळत आहे, त्यामुळे पगार वाढवणे योग्यच आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जे आकडे सांगितले आहेत ते केवळ अंदाजावर आधारित आहेत. समितीचा अंतिम अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल. धन्यवाद. नमस्ते.